नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रीतम निकम पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं भोंगामध्ये स्वागत करतो. आज माहेराला जाणं झाली झाली ओ पहाट. आज माहेराला जाणं झाली झाली ओ पहाट. डोळ्यासमोर दिसली माझ्या माहेराची वाट. या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ओळी अगदी समर्पक आहेत आणि आजच्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यामध्ये माहेर असणाऱ्या देशाच्या क्रीडा आणि युवा मंत्री, युवा राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई खडसे आपल्यासोबत आहेत. आपण ताईंशी या निमित्ताने खास बातचीत करणार आहोत. ताई, नंदुरबारमध्ये आपलं माहेर आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या खेड गावात आपण राहता. तर इतक्या छोट्या गावामधून आपण जेव्हा सासरी लग्न करून गेलात आणि देशाचं नेतृत्व करतात, तर यावेळेस आपल्याला काय अनुभूती मिळते, काय प्रेरणा याच्या मागे असेल? मला असं वाटतं, की नक्कीच माझं बाळपण म्हणजे ह्या गावात गेलेलं आहे. पण आई-वडिलांची आधीपासून इच्छा होती, की मी चांगल्या शाळेत शिकली पाहिजे. त्याच्यामुळे हॉस्टेलला मला लहानपणापासून त्यांनी टाकलेलं होतं. आणि 12वी पर्यंत माझं एज्युकेशन हॉस्टेललाच झालं आणि नंतर मी गुजरातला गेल्यानंतरच माझं लग्न झालं. पण तरी माहेरच्या आठवणी ह्या खूप महत्त्वाच्या असतात. कारण की जेव्हाही आम्ही सुट्टीमध्ये यायचो, तेव्हा आमचं इथे मागे वाडा आहे. तिथे मी सगळ्यांसोबत खेळायला जायचे. आणि लग्न होऊस तर मला आठवतं, की माझ्या सगळ्या मैत्रिणी वगैरे त्यांच्यासोबत मी जायचे, गप्पा मारायचे. म्हणजे बऱ्याच वेळा अशी वेळ यायची, की मला म्हणजे मी सकाळी 10:00ला गेली, की 5 वाजता मी घरी यायचे. जेव्हा अच्छा. सुट्ट्यांमध्ये खेळायला जायचे, तेव्हा माझे पप्पा मला घ्यायला यायचे, की "चल आता अंधार होत आला, की घरी चल." म्हणजे इतकं माहेरशी किंवा माहेरच्या सगळ्या लोकांशी माझी कनेक्टिव्हिटी म्हणजे आहे. आणि खास म्हणजे जेव्हा काही सण असतो, तेव्हा आमचे सगळे आत्या असतील, मामा असतील, त्यांचे मुलं वगैरे सगळे आम्ही एकत्र येतो. आणि तो एक खूप आनंदाचा क्षण असतो, कारण की ते राजकारणापेक्षा काहीतरी वेगळं असतं. आणि लहानपणी तर एवढं कळत नव्हतं, पण जेव्हापासून मी राजकारणात आलेली आहे, तेव्हा मला अजून जास्त जाणवायला लागलेलं आहे, की बाबा, की ठीक आहे, ह्या धावपळीच्या जीवनात आपण लोकांसाठी काम करतो, विकासाची कामं करत असतो, पण तरी जी माहेरची जागा आहे, ती कोणी नाही घेऊ अगदी. शकत. आणि माहेरी यायचा आनंद पण खूप वेगळा असतो, की जेव्हा मला माहीत असतं, की आता मला जायचंय पुढच्या महिन्यात, तेव्हापासून एक मनामध्ये एक वेगळा आनंद असतो. मी पण तयारी करत असते. माझे कामं लवकर-लवकर मी उरकवण्याचा प्रयत्न करते, की बाबा नेमकं त्या दिवसामध्ये काही कामं नको यायला. अच्छा. किंवा मी लोकांना पण विनंती करते, की बाबा तेवढं 2 दिवस तरी मला आईकडे जाऊ द्या किंवा मी थांबते. आणि जसं मी सांगितलं, की बरेच लोकांचे जसं वडिलांचे पण फोन येतात, की बाबा बरोबर. लोकं भेटायला येणार हे करणं. म्हटलं ठीक आहे, मी भेटेल, पण एक दिवस मला माझ्यासाठी तुमच्यासोबत राहू दे. कारण मला तुमच्यासोबत बसायचंय, गप्पा मारायचा आहे. कारण की तो आनंदच वेगळा असतो. अगदी बरोबर. ताई, देशाचं नेतृत्व करत असताना कुटुंब, संसार, माहेर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून युवक आणि क्रीडा मंत्री तुम्ही आता आहात. तर याच्याकडे महाराष्ट्र किंवा नंदुरबार म्हणून तुम्ही कसं बघता? बघा आज मला जेव्हा जबाबदारी पक्षाच्या माध्यमातनं आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींच्या सोबत काम करायला ही संधी मिळते मंत्रिमंडळामध्ये, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आज 10 वर्षापासनं जळगाव जिल्ह्याचं म्हणजे रावेर मतदारसंघाचं मी नेतृत्व करते. आणि एक ग्रामीण भागातली मुलगी जेव्हा एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचते, तर तिच्यासाठी ते खूप वेगळं विश्व असतं. पण मी प्रयत्न हाच करते, की बाबा आपल्याने जेवढं शक्य होईल तेवढं जास्त काम करायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की आज शेवटी ओळख ही तुमच्या राज्याच्या नावाने, तुमच्या जिल्ह्याच्या नावाने, तुमच्या अगदी. गावाच्या नावाने, शेवटी जसं तुम्ही सांगितलं, की नंदुरबारची मुलगी आहे, कन्या आहे, तर एक प्रत्येकाला एक टच असतो तो. आणि असं वाटतं, की बाबा आज आपण चांगलं काम केलं, तर चला माझ्यासोबत आज माझ्या राज्याचं पण नाव मोठं होणार आहे, अगदी. जिल्ह्याचं नाव मोठं होणार आहे, माहेरचं नाव मोठं होणार आहे. म्हणजे ती खूप मोठी जबाबदारी असते आणि त्या अनुषंगाने मी काम करायचा प्रयत्न करते. आणि मंत्री झाल्यानंतर खूप चांगले अनुभव मला आले. खूप शिकायला भेटतंय कारण की खासदार म्हणून काम करणं आणि मंत्री म्हणून काम करणं याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. कारण की तुम्ही डायरेक्ट प्रशासनासोबत तुम्ही काम करत असतात. अगदी बरोबर. आणि मला आज अभिमान आहे ह्या गोष्टीचा, की सगळ्यांच्या आशीर्वादाने मी तिसऱ्यांदा खासदार होऊन ह्या पदापर्यंत पोहोचलेली आहे. आणि माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करते, की मी ह्या पदाला मला न्याय देता आला पाहिजे. आणि अशा मिनिस्ट्रीमध्ये काम करते, की जे उद्याचं भविष्य आहे. आजचा बरोबर. युवा हा उद्या देशाचं भविष्य आहे.
विकसित भारतचं जेव्हा आपण म्हणतो किंवा आपल्या देशाचे प्रधानमंत्री जेव्हा नेहमी त्यांच्या भाषणात म्हणतात की आपला देश आपल्याला विकसित करायचा आहे, तर तो विकसित युवाच्या माध्यमातून होणार आहे. आणि अशा युवकांसोबत मला काम करायची संधी मिळते की जे उद्या या देशाचं भविष्य घडवणार आहे. बरोबर. आता नंदुरबारमध्ये एकंदरीत समाजात विविध पद्धतीने अराजकता माजवण्याचं काम अनेक लोक करत आहेत. त्याच्यामध्ये एक सक्षम तरुण नेतृत्व म्हणून, स्त्री नेतृत्व म्हणून आपण आपली छटा जगभर उमटवली आहे. तर तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून नंदुरबारमधल्या तरुणी असतील किंवा तरुण असतील, या सगळ्या युवकांना काय सांगू इच्छिता? मी सगळ्यांना हा संदेश देईल की बघा, नेहमी आपल्या भाषेवरनं पण बरंचसं राजकारण आपण बघतो. पण माझा सगळ्यांना एकच सल्ला आहे, म्हणजे मी एवढी मोठी नाही सल्ला देण्यासारखी. पण जेव्हा आपण अखंड भारताची गोष्ट जेव्हा आपण करतो, अखंड भारत म्हणजे या भारतामध्ये विविध जाती आहे, विविध धर्म आहे आणि सगळे एकत्र होऊन आपण सगळे राज्य एकत्र होऊन एक अखंड भारत तयार झालेला आहे. म्हणून इथे कोणतंही जातीचं राजकारण न आणता, कोणत्या भाषेचं राजकारण न आणता सगळ्यांनी एकत्र राहणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही एकत्र राहणार नाही, तोपर्यंत या देशाची प्रगती होऊ शकत नाही. आणि नक्कीच आजचा जो युवा आहे, आजची जी तरुणी असेल, युवक असेल, त्यांना हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की आपण सगळे सुशिक्षित लोक आहोत, आपण जागृत लोक आहोत. तर या जातीच्या राजकारणामध्ये न जाता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर आपण काम केलं, सगळ्यांनी एक संघाने जर आपण राहिलो, तर नक्कीच ह्या देशाचा चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला पण आपण खूप आपल्या माध्यमातून चांगला संदेश देऊन जाऊ शकतो. कारण की जोपर्यंत तुम्ही एकतेच्या भावनेने तुम्ही काम करणार नाही, तोपर्यंत आपण या देशाला पुढे घेऊन जाणार नाही. आणि मी नेहमी माझ्या भाषणात पण सांगत असते की ह्या समाजासाठी आपली सुद्धा सगळ्यांची जबाबदारी आहे की आपणही आपल्या माध्यमातून जे काही शक्य होईल ते आपण समाजासाठी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की आपण भारत माता की जय म्हणतो, तर आपल्या देशासाठी काहीतरी करायचं कर्तव्य ह्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे काम आहे, त्यांचं कर्तव्य आहे. म्हणून प्रयत्न करा की आपल्याने जे काही शक्य होईल ते आपल्या समाजासाठी म्हणजे जिथे आपण राहतो, आपल्या गावासाठी म्हणा, जिल्ह्यासाठी म्हणा, राज्यासाठी म्हणा, देशासाठी म्हणा, काही ना काही चांगलं काम करायचा प्रयत्न करा, ज्याने समाज पुढे जाईल, चांगले विचार पुढे जातील आणि या देशाला विकसित बनवेल. येस, नक्कीच या दिलखुलास बातचीत मधून आपण ताईंच्या माध्यमातून विकसित भारताची युवा प्रेरणा पुढच्या काळामध्ये युवकांना कशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न ताईंनी केलेला आहे. असाच प्रयत्नशील आपण पुढच्या काळात सुद्धा राहूयात. ताईंचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.